अरे आज एवढे वर्ष झाले संभाजीराजांचं निधन होऊन, पण आज नुसतं घडलेलं आपण चित्ररूपानं पाहतो तर लोक आज ढसाढसा रडायला. आज छावा चित्रपट जर पाहिला तुम्ही, ज्या लेकराला इतिहास माहीत नाही ते रडायला लागलेत. ज्या लेकराला इतिहास काय असतो हे सुद्धा माहीत नाही, असे लेकरं थिएटरमध्ये जाऊ जाऊ म्हणालेत, महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले, आई महाराज कुठे आहे, पप्पा महाराज कुठे आहे, महाराजांना का मारतात, महाराजांना. हे सोपा इतिहास आहे महाराज. अरे हे नख काढता काढता जर थोडं आत गेलं ना तर माणूस असं तोंडात बोट दिवसभर धरून बसतो. जी हे आठवा बरं, हे सोपं नाही हो. हे नख काढता काढता थोडं जर त्याच्या लिमिटच्या आत गेलं तर माणसाला 2 दिवस त्याचा त्रास होतो. अरे संभाजीराजाचे हे नखच उपसून काढले होते, हे नख उपसून काढले होते महाराज. काय हाल हाल करून मारला असेल त्यांना, पण त्यांनी स्वीकारलं ते. त्यांनी जर मला वाटतं संभाजीराजे जर राजकारणी असते तर जगले असते. संभाजीराजे जर आजच्यासारखे राजकारणी असते तर जगले असते. विकासाच्या मुद्द्यावर त्याने हालचाल केली असती, बरोबर आहे ना. जगले असते पण अमर नसते झाले. कळलं माझं पण. जगले असते पण अमर झाले नसते. आज त्यांनी त्यांचं तत्व सोडलं नाही, आज ते अजर अमर आहे. अरे आज हे बघा, जिवंत माणसाला शिव्या द्या, माणसं म्हणतात देव द्या दिल्यात, काय करता आता, जाऊ द्या तिकडं, त्याला काय तोंड धरता त्याचा आपण. हे बोलणं म्हणजे ना मर्दानगीचं झालं. ते शिव्या देतो ना आपण मुक बसायचं म्हणजे असं थोडंच आहे. अरे त्यांना 400 वर्ष जाऊन झाली, आज एखादी विरोधात पोस्ट करा, कुत्र्यासारखा मार खावा लागतो. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. त्यांना जाऊन एवढे वर्ष झाले, त्यांना डोळ्यानं पाहिलं नाही बसल्यापैकी कोणी, पण आज त्यांच्या नावाखाली एक कमेंट जर विरोधात आली ना महाराज, तर महाराष्ट्रात रान पेटल्याशिवाय राहत नाही. त्यांना त्यांच्या कर्माची किंमत कळालेली आहे. देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा. राष्ट्रात आपण माणसे जन्माला आलो. अरे स्वराज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिल्यावर कळतं, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे छत्रपती शंभू राजाकडे पाहिल्यानंतर कळतं. मरण पत्कारलं स्वराज्यासाठी, पण मागे आटले नाही महाराज. आणि वैकुंठ कुणाचं राहण्याचं ठिकाण आहे, देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून माणूस मेला की काय येतात, बोला, माणूस मेला की काय येतात, वैकुंठवाशी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी, आणि टाळ वाजून मेला तरी वैकुंठवाशी. मग एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचं काम काय, बरोबर आहे. नरकवाशी कोणी लिहित नाही, मग नरकात का जात नाही का माणसं. मला वाचता येतं तेव्हापासून मी आजपर्यंत एकाही निधनाच्या पत्रिकेवर नरकवाशी वाचलं नाही बुवा. कसाही माणूस मरून किती बी वाईट मरो, कैलासवाशी, स्वर्गवाशी, नाही तर वैकुंठवाशी. ते पत्रिका छापायला जातात, मग ते भाव कितली माणसं असतात छापायला, घरच्याला तर काही जमत नाही. मग ते टाईप करणारं म्हणतं हां काय होईल, काय करू, वैकुंठवाशी का कैलासवाशी. महाराज हे देवाच्या हातात नाही कुठं जायचं आपल्याला, ते त्या टाईपरायटरच्या हातात. एका मिनिटात आपल्याला ते वैकुंठात बी पाठवू शकतंय, बरोबर आहे ना, कैलासात बी नेऊ शकतंय, नाही तर स्वर्गात बी नेऊ शकतंय. पण ऐका, वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, फार लक्ष देऊन ऐका गणेश महाराज. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, पण त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. कळलं. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही आहे. टेटस ठेवणं सोपं आहे, टेटस बनवणं अवघड आहे. आणि ज्याचं टेटस बनतं त्याचे स्टेटस ठेवतात लोक, बरोबर आहे ना. टेटस ठेवणं सोपं आहे, काही सेकंदाचा वेळ लागतो, पण टेटस बनवायला आणि टेटस टिकवायला आयुष्यसुद्धा कमी पडत असतं, आयुष्य कमी पडतं. मग वैकुंठ एवढं सोपं आहे. महाराज म्हणले पण आता वैकुंठात काला नाही, कारण काला हा देवा आणि भक्तामध्ये होत असतो, आणि वैकुंठ देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, काल्याचे कवळ वैकुंठामध्ये नाही. ठीक आहे महाराज, मग तुम्ही वैकुंठातून इथं येणार आणि इथं येऊन काला करणार, माझ्याकडे लक्ष द्या मावल्या हो. मग एकटे खाणार का. महाराज म्हणले नाही, मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे.
एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. आणि बघा, जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो मोठा होत असतो. मी असं छान वाचलं गाडीत येता येता, हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही. कळलं माझं? हिसकावून खाणाराचं पोट कधीच भरलेलं नसतं, त्यानं किती बी योजना खाऊ द्या. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? हिसकावून खाणाराचं पोट भरत नाही आणि वाटून खाणारा उपवाशी राहत नाही. हे बघा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि साधू संत येथे उपकारासाठी आले गरजा. अरे आम्ही इथं आलो ते उपकारासाठीच आलेलो आहे. मग आम्ही जे खाणार आहे, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे भोवू नका रान भरी, किंवा ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा. आम्ही जो ब्रह्मरस घेतला आम्ही तो तुम्हाला देणार आहे, आम्ही जो काला खाल्ला तो तुम्हाला देणार आहे आणि एकमेकाच्या मुखात तो काला घालणार आहे. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, तुम्ही मृत्यू लोकात जन्म घेणार, तुमच्या वैकुंठात काला नाही म्हणून तुम्ही मृत्यू लोकात येऊन काला करणार. तुम्ही एकटे खाणार नाही, आम्हालाही खाऊ घालणार, पटलं आम्हाला. अहो पण तुम्ही जेवायचं निमंत्रण दिलं पण ठिकाण सांगितलं नाही ना. काही माणसाला चालता चालता म्हणलं जेवा या, ते म्हणतो हो जेवा या आणि कुठं या. अहो काय सांगा ना, कुठं यायचं, किती वाजता यायचं, काही टाइम टेबल आहे का नाही त्याला. तसं तुम्ही काला करणार आहे, मग नेमका कोणत्या धाब्यावर करणार आहे? महाराज म्हणले धाब्यावर कालवा होत असतो, काला होत नसतो. काला करण्यासाठी वाळवंट लागतं आणि ते बर्व नीट आणि उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो. बर्व वाळवंट म्हणजे हृदय, ज्याचं हृदय बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, अशाच्या हृदयात जीव ब्रह्माचं ऐक्य होतं, खऱ्या पद्धतीचा काला होत असतो. ज्याचं काही बघा, काहीचं हृदय बर्व असतं पण नीट नसतं, काहीचं नीट असतं पण बर्व नसतं, काहीचं नीटही नसतं आणि बर्वही नसतं, काहीचं उत्तम असतं पण नीट नसतं. बरोबर आहे ना? एकमेकाच्या विरोधात त्या गोष्टी लावून घ्या. मग काला होण्यासाठी काय लागतं? जीव ब्रह्माचं ऐक्य होण्यासाठी अंतकरणातले विकार जावे लागतात आणि अंतकरणातले विकार गेल्याशिवाय आपल्या हृदयातला देव प्रगट होत नाही. लक्षात ठेवा. आणि हृदयातला देव प्रगट झाला नाही तर काला होणं शक्य नाही. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा घेतलेल्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. माया हो बोला, नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? बोला, नदीचं वाहन कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार कोणत्याही विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये काय सांगायचं असतं? आजच्या कीर्तनात काय सांगायचं असतं हे भजन्या सुद्धा सांगू शकतो महाराज. बरोबर आहे ना? रोजच्या कीर्तनात भजन्याला म्हणा काय सांगायचं सांग बरं, ते म्हणतात आम्हाला काय माहित काय सांगणार आहे. पण आज ऐकणाराला माहित आहे महाराज काय सांगणार आहे, गाणाराला माहित आहे महाराज काय सांगणार आहे, आणि महाराजालाही माहित आहे काय सांगावं लागतं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. जे भगवान श्रीकृष्णानं गोकुळात चरित्र केलं शंकर बुवा, त्या चरित्राचा सप्रेम उच्चार करायचा, असा आचार करायचा
हा, फक्त उच्चार जवळ ठेवायचा, काढायचा नाही. विठाला विठाला. या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. याचा अर्थ असा आहे, रामाच्या चरित्राचा आचार का? प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी. बघा, प्रभू रामचंद्राला एक बाणी का म्हणायचे पांडुरंग बाबा? जो बाण ज्या कामासाठी सोडला तो काम करूनच थांबायचा दीपक, त्याला म्हणायचं एक बाणी. म्हणून माणसं आजही म्हणतात हा याच्यावरचा काय आहे? रामबाण उपाय आहे. 2 मॅसेज झाले की तारीख फिक्स, हा याच्यावरचा रामबाण उपाय आहे. बरोबर आहे का नाही? हा याच्यावरचा रामबाण उपाय आहे म्हणतात. रामबाण उपाय म्हणलं की दुसरा उपाय करण्याचं काम पडत नाही. प्रभू रामचंद्र एक वचनी, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. एक वचनी, लक्षात ठेवा, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकारहा. एक अनेक वचनी, अनेक बाणी. अहो, सांगितलं होतं युद्धामध्ये मी शस्त्र हातात घेणार नाही, पण रथाचं चाक घेऊन धावला का नाही अंगावर? पाळले का नियम? बोला, पाळले का नियम देवानं? नाही. म्हणजे हे परिपूर्णोत्तम अवतार, एका कामासाठी येऊन अनंत कामे करून निघून गेले. हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे. बरं, बायका म्हणावं तर कमी नाही. आपली एकीचीच पंचायत आणि बिचाऱ्याला किती? बोला बोला बोला, 16,108. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाळल्या. दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का ना? महाराज म्हणले देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य. काही माणसं म्हणतात देवानं तर चोरी केली, मग आपण केली, मग काय झालं? देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, तो एक ढेपसा तर गिल. बरोबर आहे ना? ज्या बरोबरी करायची तर सगळ्याच गोष्टीत, बरोबर आहे का? महाराजाला एवढे हार काऊन? कर मा एवढा प्रवास, कर आपल्यासारखं कीर्तन कर एवढा. हे सोपी गोष्ट आहे का? एवढे हार घालून घ्यायला किती त्रास आहे याच्या मागे? हे काय सोपं आहे? अजिबात सोपं नाही महाराज. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. एवढं सोपं असतं का? लक्षात ठेवा. बरोबरी करायची असली तर आपण सगळ्याच गोष्टीत केली पाहिजे. लक्षात येते? भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाची आपण बरोबरी नाही करू शकत. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर अभंगाचा अर्थ आपल्याला पाहायचा. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बरेच लोक म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. बोला, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ म्हणतात. 1-2 वर्ष मध्ये जातं, पण येतात बिचारे. हा, बरोबर आहे ना? आम्ही पुन्हा येऊ म्हणतात. बरेच लोक म्हणतात आम्ही पुन्हा येऊ, पण येणं त्यांच्या हातात आहे का? नाही, येणं त्यांच्या हातात नाही. आता मी जर म्हणलं पुढच्या वर्षी मला दुधाधारी मातेच्या इथली काल्याची सेवा करण्यासाठी मी पुन्हा येणार आहे, लोक म्हणतील तू येणार आहे, बापाची पेंड आहे का? आम्ही तारीख दिली तर येशील, बरोबर आहे ना? आम्ही तारीखच नाही दिल्यावर येणं तुमच्या हातात आहे का? नाही. आपलं येणं आपल्या हातात. मुद्दा लक्षात ठेवा, आपलं येणं आपल्या हातात नाही आणि आपलं जाणंही आपल्या हातात नाही. मला वाटलं होतं म्हणले 12ला सुरू करायचं. मी बरोबर 12ला शंकर पाटलाच्या घरी हजर झालो. 12ला म्हणले नाही, अजून पालखीच वर यायची राहील. म्हणलं मग बसा मंजर सर. बसलो मग आपला, बरोबर आहे ना? मग आता बरं, जाणं आपल्या हातात आहे का? कीर्तन संपवणं माझ्या हातात आहे, पण बुक्का तुम्ही देत नाही तर का हलता येतं का? फक्त म्हणावं लागतं येऊ का मग आता? बरं येऊ का मग आता? ते देवस्तोर उठता येतं का? हे अनुभव यायला बाकी जाईल, कळतील सगळे, बरोबर आहे काय? येणं आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातात. आपलं येणंही आपल्या हातात नाही ना आपलं जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. संताचं येणं सुद्धा हातात आहे, जाणं सुद्धा हातात आहे. आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखी. आम्ही आमच्या इच्छेने येतो आणि आमच्या इच्छेने जातो. बघा, येऊ म्हणतात त्या अर्थी अगोदर ते हजर होते. मी जर म्हणलं आता मी पुढच्या वर्षी येणार आहे, तर पुढच्या वर्षी येणार आहे म्हणण्यासाठी या वर्षी मी हजर पाहिजे ना.
मी याच वर्षी हजर नाही तर म्हणू शकतो का मी पुढच्या वर्षी येणार आहे? तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज देवाच्या बरोबर होते, म्हणून म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया बरं, ज्या अर्थी येऊ म्हणतात त्या अर्थी येण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे, आणि ज्या अर्थी येऊ म्हणतात त्या अर्थी नरदेहाची किंमत त्यांना कळालेली आहे. आपल्याला या नरदेहाची किंमत कळालेली नाही. हा बघा, पहिला वर्ग आहे काहीला नरदेह कळाला पण मिळाला नाही. दुसरा वर्ग आहे मिळाला पण कळाला नाही. तिसरा वर्ग आहे कळालाही नाही आणि मिळालाही नाही. आणि चौथा वर्ग आहे मिळाला पण कळाला नाही. असे 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग कळाला पण मिळाला नाही, मिळाला पण कळाला नाही, मिळाला नाही कळाला नाही, मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, असे 4 वर्ग आहे. पहिला वर्ग आहे देवादिकांचा, नरदेह कळाला पण मिळाला. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. या मृत्यूलोकात जन्म मिळावा ही देवादिक अपेक्षा करतात. नर करणी करे सो नरका नारायण पोले हो जाय. नर करणी करे सो नरका नारायण हो जाय. महाराज म्हणतात या नरदेहात आल्यानंतर नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो म्हणती ते होती तरी का चित्ते, पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो उपाय महाराज, न घडणारा उपाय घडून आला आणि आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. यस, एवढंच घेऊ आपण आजच्या पुरता. बरोबर आहे ना? बाजीत लागल तेवढंच मीठ घ्यावं माणसानं, तसं आपल्याला एवढं बसतं सध्या, एवढं घेऊ आपण. नरदेह दुर्लभ, दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. नरदेह मिळणं दुर्लभ आहे, लक्ष द्या माझ्याकडे बरं का. आणि एवढा सुंदर नरदेह काहींना मिळाला पण कळाला नाही. महाराज लक्ष द्या, देवादिकांना नरदेह कळाला पण मिळाला नाही. दुसरा नंबर आहे कुत्र्या मांजराचा डुकराचा, नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. कुत्रं मांजरं डुकरं आहे त्या परिस्थितीत सुखी आहेत. गटर का पाणी भी अच्छा होता है, नजर सुअर की चाहिए. बरोबर आहे? गटाराचं पाणी आपण थांबतो का गटाराच्या पाण्याजवळ? माया हो, गटाराच्या पाण्याजवळ जेवाय बसवल्यावर तुम्ही जेवसाल का? होय मावशा हो, बोला ना. अहो काहून बोला ना बरं तुम्ही? कालच 1,500 जमा झाले तुमचे, अशा काहून करायला लागल्यावर तुम्ही? पोरायला शिकून, शाळा शिकून, नोकऱ्या नाही, पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या तानात काहून बसल्या मावल्या हो? बोला माय, तुम्हाला जर बसवलं ना त्या नालीच्या कडीला जेवायला तर तुम्ही जेवसाल का? नाही जेवणार. पण डुकराला नालीच्या बाहेर काढायचा प्रयत्न करा, ते निघतं का? नाही. एवढा फरक आहे.
माणूस नालीजवळ थांबत नाही आणि डुक्कर नालीच्या बाहेर निघायला तयार होत नाही. मग असं कसं काय? नजर सुवर की चाहिए. कळलं माझं बोल ना. नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. डुकरं मांजरं कुत्रे आहे त्या परिस्थितीत सुखी आहेत ना. काही नाही महाराज, तुम्ही कुत्र्याला मारा ते बी भीतीन पळतं. मग त्याचा देह त्याला प्रिय नाही का? त्याचा देह त्याला प्रिय आहे ना. कुत्र्याला त्याचा देह प्रियच आहे. मग त्यांना काय या सुखदुःख आहे. आपण ज्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो, कुत्रं त्याच्यावर अभिषेक करतो. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? त्याला काय पाप, पशु काय पाप पुण्य जाणत. मी माझ्या मनाचं बोलणार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्याला काय पाप आहे त्याला काय पुण्य आहे. ज्या नरदेहात येऊन जर माणसाला पाप पुण्य कळत नसेल तर समजावं हे टॉमीचे बरोबर आहे ना. नरदेहात येऊन जर पाप पुण्य कळत नसेल तर समजायचं हा मोत्याचे. विठाला विठाला कळतच नसेल पाप पुण्य तर काही फायदा आहे त्याच्यात? काही फायदा नाही महाराज, लक्षात ठेवा. कुत्र्या मांजराला डुकराला नरदेह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. हा दुसरा वर्ग आहे. आता तिसरा वर्ग आहे आपला. नरदेह मिळाला पण कळाला नाही. महाराज म्हणतात एवढा सुंदर नरदेह आपल्याला मिळालेला आहे. देवी दिला दे भजना कुमाटा, देवी दिला दे भजना कुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला दे भजना गुमटा, देवे दिला दे भजना गुमटा. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी आरोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. दो दिन का मेहमान कब सुमिरो गेरा, अब तुम कब सुमिरो जिबिड़ा. दो दिन का मेहमान कब सुमिरो गेरा, अब तुम कब सुमिरो गेरा. भगवंताचं भजन करणं गरजेचं. एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे. ऐका नाही म्हणून तर अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में. इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निशबासर, अब इसमें साल महीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या.
असतं त्या जगण्याला काही जगणं म्हणता येणार नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही माया होती खोपा बांधती. आपल्या लेकराची व्यवस्था करावी हे प्राण्याला सुद्धा कळतं. कुत्री बी जमीन उकरतीन त्याच्यात पिले ठेवते, बरोबर आहे. साप नागिन सुद्धा बीळ बनवतीन त्याच्यात पिलाला जन्म देते. आपल्या लेकराला निवारा करावा हे प्राण्यांना सुद्धा कळतं, बरोबर आहे ना. मग कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कोणी म्हणाल मला पोरग झालं, तुला वर्षात एक झालं. कुत्रीला एका टायमाला 6 होतात, कलर बदलून, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. कोणी म्हणलं भांड, अरे हे काय आहे, काळ, अरे मग हे काय आहे, अनभुरक, अरे हे काय आहे. एवढ्या क्वालिटी आपल्याकडे आहेत का, झाला बोला. आपल्याला काळं नाही तर गोर, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मग खाणं पिणं कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात आहे. कुत्र्याला भूक लागती, माणसाला भूक लागती. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक थोडा. वाढ भर पटकन असं घोळत, अरे वाढ ना, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का. महाराज म्हणले भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे ना. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. फक्त भजन त्याच्यात करता येत नाही. म्हणून म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का न ये ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. महाराज म्हणतात काही क्षणाचं आपलं हे जीवन आहे. लक्षात ठेवा बरं का, काही क्षणाचं आपलं जीवन आहे. म्हणून म्हणतात हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. दुनिया है हकीकत पुरानी, चलते रुकना है इसकी रवानी. फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. फर्ज पूरा करो बंदगी का. बंदगी यानी के भक्ती. महाराज म्हणले भक्ती करता येते, बाकी काय काय राहणार आहे मेल्यावर. नाम रह जाएगा आदमी का. ऐसा है माऊली, काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. नाही कळल्याबद्दल धन्यवाद. विठाला विठाला. काही क्षणाच हे जीवन मिळालेलं आहे. म्हणून महाराज म्हणले याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तो देव भेटत नाही त्याची चिंता अशी या नरदेहात आल्यानंतर असली पाहिजे. म्हणून म्हणतात देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
जाणार आहे देह, टाळ्या तेवढ्या राहतील वाजवत जा. बस महाराज म्हणले देह जाणार आहे, आणि म्हणून भजन करणं गरजेचं आहे. या नरदेहात येऊन भजन नाही झालं तर याचा काही फायदा. कहा गए तो कहा नाही, और क्या लाए तो कुछ नाही. कुठं गेलतो तर कुठंच नाही, काय आणलं तर काही नाही, मग फायदा आहे काय. जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमाविल. कळलं माझं बोलणं. जन्माला येऊन काय केलं, हाय ते बी गमावून टाकलं. काही फायदा नाही झाला, लक्षात ठेवा. महाराज म्हणले फायदा नाही. नरदेह मिळाला पण कळाला नाही. आता नंबर आहे साधू संतांचा. नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. नरदेहाची किंमत कळाली म्हणून माणसांना 106वी पुण्यतिथी साजरी करावी लागली. त्यांना जर त्यांच्या नरदेहाची किंमत कळाली नसती तर आपण त्याची 13वी बी केली नसती. ज्यांना ज्यांना नरदेहाची किंमत कळाली आज त्यांचे 400-500 वर्ष झाले सोहळे सुरू आहेत. ज्ञानोबा रायांना त्यांची किंमत नरदेहाची कळाली म्हणून 726वा समाधी सोहळा या वर्षी आपण साजरा केला. कळलं माझं पण. तुकोबा रायांना त्यांची किंमत कळाली म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आज वर्ष झाले साजरा होत आहे. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. छत्रपतीला नरदेहाची किंमत कळाली म्हणून एवढे वर्षे जाऊन सुद्धा आज जयंत्या आनंदात साजऱ्या होतात. महाराज ही ताकद त्यांच्या. कळला बा. लक्षात ठेवा, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीच्या नरदेहाची कृपा आहे. त्यांना त्यांची किंमत कळाली नसती तर आज आपण त्यांची जयंती केली असती. अरे आज एवढे वर्षे झाले संभाजी राजांचं निधन होऊन, पण आज नुसतं घडलेलं आपण चित्ररूपानं पाहतो तर लोक आज ढसाढसा रडायला. आज छावा चित्रपट जर पाहिला तुम्ही, ज्या लेकराला इतिहास माहीत नाही ते रडायला लागलेत. ज्या लेकराला इतिहास काय असतो हे सुद्धा माहीत नाही असे लेकरं थिएटरमध्ये जाऊ जाऊ म्हणालेत महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले, आई महाराज कुठे आहे, पप्पा महाराज कुठे आहे, महाराजांना का मारतात, महाराजांना. हे सोपा इतिहास आहे महाराज. अरे हे नख काढता काढता जर थोडं आत गेलं ना तर माणूस असं तोंडात बोट दिवसभर धरून बसतो. जी हे आठवा बरं, हे सोपं नाही हो. हे नख काढता काढता थोडं जर त्याच्या लिमिटच्या आत गेलं तर माणसाला 2 दिवस त्याचा त्रास होतो. अरे संभाजी राजाचे हे नखच उपसून काढले होते. हे नख उपसून काढली होते महाराज. काय हाल हाल करून मारला असेल त्यांना, पण त्यांनी स्वीकारलं ते. त्यांनी जर मला वाटतं संभाजी राजे जर राजकारणी असते तर जगले असते. संभाजी राजे जर आजच्यासारखे राजकारणी असते तर जगले असते. विकासाच्या मुद्द्यावर त्याने हालचाल केली असते. बरोबर आहे ना. जगले असते पण अमर नसते झाले. कळलं माझं पण. जगले असते पण अमर झाले नसते. आज त्यांनी त्यांचं तत्व सोडलं नाही म्हणून आज ते अजर अमर आहे. अरे आज हे बघा, जिवंत माणसाला शिव्या द्या, माणसं म्हणतात देव द्या दिल्यात काय करता आता, जाऊ द्या तिकडं, त्याला काय तोंड धरता त्याचा आपण. हे बोलणं म्हणजे ना मर्दानगीचं झालं. ते शिव्या देतो ना आपण मुक बसायचं म्हणजे असं थोडंच आहे. अरे त्यांना 400 वर्षे जाऊन झाली, आज एखादी विरोधात पोस्ट करा कुत्र्यासारखा मार खावा लागतो. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. त्यांना जाऊन एवढे वर्षे झाले, त्यांना डोळ्यानं पाहिलं नाही बसल्यापैकी कोणी, पण आज त्यांच्या नावाखाली एक कमेंट जर विरोधात आली ना महाराज तर महाराष्ट्रात रान पेटल्याशिवाय राहत नाही. त्यांना त्यांच्या कर्माची किंमत कळालेली आहे. देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा. राष्ट्रात आपण माणसे जन्माला आलो. अरे स्वराज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिल्यावर कळतं, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे छत्रपती शंभू राजाकडे पाहिल्यानंतर कळतं. मरण पत्कारलं स्वराज्यासाठी, पण मागे आटले नाही महाराज. लक्षात ठेवा, किंमत कळाली ना नरदेहाची. त्यांना माहिती होतं मी असं जर दल बदलून जगलो तर माझ्या जगण्याला काय अर्थ राहणार आहे. अरे काय मिळालं नसतं, औरंगजेब काय द्यायला तयार नव्हता.
सगळं दिला असता औरंगजेबानं, पण आज जी कीर्ती आहे ते देऊ शकला नसता. विठाला विठाला त्यांना नरदेहाची किंमत कळाली नरदेहाची किंमत भगवान बाबाला. म्हणून 60 वर्षे झाले, आजही पुण्यतिथी साजरी होते. लोक आपल्याला 6 दिवस ध्यानात ठेवत नाही. किती एखाद्याला म्हणलं अरे सावडं नेन त्याचं, ते म्हणतात कवा मेलं ते पा आपलं कर्म किती मोठं आहे. काय म्हणतात बरोबर आहे ना. एखाद्याला म्हणलं अरे त्याचं सावडं नेलं, अरे ते कवा मेलं, बस जाऊ द्या जाण लागेल आता मेलं म्हणल्यावर. काय उपकार करतो आपण जाऊन बघा. म्हणजे किती कर्तबगारी आहे आपली या नरदेहात आल्यानंतर, किती मोठं कर्म आहे. आणि त्या सावडा गेल्यावर ते बोलणारे माणसं असतात बघा मस्त. दादांना जाऊन 3 दिवस आपल्यामधून पूर्ण झालेले आहे. त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळी आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यानं कबूल केलेली वर्गणी बाप जन्मी कोणाला दिली नाही. बरोबर आहे ना. त्यानं उसने घेतलेले पैसे कोणाचेच माघारी दिले नाही. त्याच्या स्वभावाबद्दल जर बोलायचं झालं तर हे कवाच थोबाडान कोणाला चांगलं बोलले नाही. पण आता म्हणावं लागणार आहे मनमिळाऊ स्वभाव. याच्यासारखा माणूस हे गेल्यान गावात पोकळी निर्माण झाली. ही पोकळीच कळली नाही मला अजून. ही पोकळी निर्माण झाली यांच्या धान्यानं. आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली 2 मुलं असा त्यांचा मागे परिवार आहे. आणि भगवंताने दादांना त्याच्या पायाजवळ जागा द्यावी. देवाचा मेव नाही का पायाजवळ जागा. हार लक्ष्मीला भेटत नाही ते लवकर. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे, तिला भेटायला तयार नाही महाराज. मला काय बोलताना बोलतो आपण, लक्षात ठेवा. किंमत नाही कळली नरदेहाची. ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद सुगंधासारखा दरवळला पाहिजे. आणि तो सुगंध या दुधाधारी मातेमुळं या परिसरात दरवळतोय. बरोबर आहे ना. या दुधाधारी मातेमुळं तो सुगंध आज दरवळतोय. इथं एका गावची माणसं नाही महाराज, इथं 50 गावची माणसं येतात. एक का असं ना पण जर मोजले गावच्या कमी भरणार नाही. हा सुगंध या ठिकाणी दरवळतो. ती तपश्चर्या त्या दुधाधारी मातेची आहे. नरदेहाची किंमत कळाली त्यांना, म्हणून ती कशात गुंतले नाही. महाराज म्हणले ज्यांना किंमत कळाली ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. बस मग किंमत कळाली म्हणून महाराज म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येणार आहे. अहो पण कशासाठी येणार आहे सांगतो ना.
वाजवा जोरदार टाळ्या. वाह वाह. महाराज म्हणले उपजोनी या पुढत येऊ, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. लक्ष देऊन ऐका बरं का. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, पण कशासाठी? गुण गाईन याच्यासाठी. घेईन मी जन्म याजसाठी देवा, पण कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. पुन्हा जन्म मिळावा मला, पण कशासाठी? तुझ्या चरणाची सेवा करता यावी म्हणून. बरोबर आहे ना. आता बरेच रूपूरचे माणसं म्हणत असतील, बाबा तेव्हा ना आम्हाला जर पुढचा जन्म दिलाच तर रूपुरातच द्यावा आणि या दुधाधारी मातेची सेवा आम्हाला करता यावी. लक्षात ठेवा बरं का. काही काही गावात हे म्हणतात आणि काही गावात म्हणतात, हे बा आम्हाला विदेशात द्यावा बा, पण या इकडं नको बा, नको ह्या गावातच नको. आहो आपल्या त्रासान लोक जमिनी विकून बाहेर राहायला जातात का? आपले कर्म साधेत. एकर 10-10 एकर विकतात काही माणसं. त्याला म्हणलं काहून ऐकायला लागले हो? राज नाही महाराज गावात आपल्या असे पाहिले बरं मी डोळ्यान माणसं. राहायचं नाही म्हणतात गावात, आणि काही गावात लोक जमिनी विकून राहायला जातात. लक्षात ठेवा. आता आळंदीत काही माणसं महिन्याला एकदा जातात तरी त्याचे फ्लॅट आहेत का? ज्ञानोबारायाच्या सानिध्यात आपल्याला राहायला मिळावं. कळलं माझं बोलणं? एकदा जातात महिन्यातून नाही. अहो काही माणसं फक्त आषाढीन कार्तिकीला वर्षातून 2दा जातात तरी एकराचे मठ आहेत आळंदी. कोण करायला तयार आहे मठ? चला बोला. एकरभर माणूस अशी घेऊन वेस्टेज ठेवू शकतो का? अरे म्हणतात मरू द्या इकडे 10 एकर घेऊन काय करता? तिथं ज्ञानोबारायाच्या सानिध्यात 1 दिवस गेलो तरी बाद झालं. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा. महाराज म्हणले कळाली पाहिजे. अरे तुझ्या चरणाची सेवा जर मिळत असेल तर आम्ही पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. उपजोनी या पुढती येवो, काला खाऊ दई भात. आता काला कशाचा? काला शब्द कसा तयार होतो? का आधी काला बरोबर काला. काला तारीख घेतली म्हणून आला. हां बरोबर आहे. जन्माला काला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम मी कोण आहे, कतमिदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचंय, कोवय करतास्य विद्ये ते मला जन्माला येऊन काय करायचं आहे. मी कोण कोणी ये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला कशा कशाचा होतो माय हो ऐका. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होता असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, आभेदाचा काला 3. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि आभेदाचा काला. बोलत चला माया हो. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? जोरात जोरात बोला. दही आणि लाई एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दूधन भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं, हां हां कालवा कालवा काला नाही देव, हां कालवा. महाराज म्हणले दही आणि लाई एकत्र केली की त्याला काला म्हणता येणार नाही. दही आणि लाई एकत्र केली की काला. पण कोणतं दही आणि कोणती लाही? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेमे मोहिला साधने. साधन कोणतं आहे? प्रेम. म्हणून म्हणतात काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी। काहे तेरे अखियों में कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी एक दरस दीवानी।
प्रेमाविन भजन माया हो, प्रेमाविन भजन नाकाविन मूर्ती. बोला ना समिंद्रात्या. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. एवढ्या गरीबवानी काऊन बसल्यावर बोलता येतं ना तुम्हाला? बोला ना. त्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल. मग आता आहे का नाही. एक प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही, अर्थाशिवाय पोती नाही. काय वाचून फायदा आहे? काही फायदा नाही. म्हणून नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणून महाराज म्हणले उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. अहो तुम्ही इथं येऊ म्हणता मग तुम्ही राहता तिथं काला नाही का? वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही, कारण काला पांडुरंग बाबा कर्मभूमीत होत असतो. वैकुंठ काय आहे? भोगभूमी. वैकुंठ भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक कर्मभूमी आहे. बरोबर आहे ना? आणि महाराज म्हणले इथं कर्म करायचं आणि तिथं जाऊन भोगायचं. आणि तिथलं भोग संपला की पुन्हा कमवायला इथं जायचं. ATM घेऊन फिरायला जायचं. पैसे न्यायची गरज आहे का? नाही. पण ATMचा वापर कुठपर्यंत? अकाउंटमध्ये शिल्लक आहे, बॅलेन्स आहे तोपर्यंत. अकाउंटमधली शिल्लक संपली की ATMचा फायदा आहे का? नाही. मग पुन्हा टाकावी लागते. कॅश पुन्हा टाकावी लागते आणि मग पुन्हा ATMचा वापर होतो. ATM असो, पेटीएम असो, फोनपे असो, गुगल पे असो, या सगळ्या गोष्टीचा यूज कधी होईल? अकाउंटमध्ये बॅलेन्स असेल तर. अकाउंटमध्ये बॅलेन्स नाही, तुमच्याकडे फोनपे फोनपे आहे, गुगल पे, पेटीएम आहे, मग ते 20 रुपयाचं 19चं रिचार्ज करा बरं 2 GBचं. अरे पैसे नाही ना. मग पहिले 4-5 अकाउंट घेऊन ठेवतो, मग फायदा आहे का त्याचा काही? मग ते पुढचं म्हणतात भले 2-4 अकाउंट काढायला आणि पैसे नाही थोबाड घेऊन सांगायला. बरोबर आहे का नाही? त्याचा फायदा कधी? शिल्लक असेल तर. शिल्लक नसेल तर त्याचा फायदा आहे का? काही फायदा नाही. म्हणून महाराज म्हणले वैकुंठ भोगभूमी आहे आणि ही कर्मभूमी आहे. इथं पुण्य कमवायचं आणि तिथं जाऊन भोगायचं. म्हणून तिथं काला नाही. कारण काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात आणि वैकुंठ देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. मग तुम्ही म्हणसाल वैकुंठात देव आहे, मृत्यू लोकात भक्त आहे, मग असा कसा काला होईल? महाराज म्हणले देवाचा हल्ली मुक्काम बदलला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी. बस आता देव इथे आहे. माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. तेथे असे
तेव उभा जैसी समचरणाची मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदहा. सध्या देव इथे आहे म्हणून कीर्तनात विक्षेप करू नये. तो कीर्तनकाराचा अपमान नाही, तो देवाचा अपमान असतो. कीर्तनकाराच्या काही पाकिटावर थोडाच परिणाम होणार, तो देवाचा अपमान असतो, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले सध्या देव आता इथे आहे, बरोबर आहे ना. मग आता तो काला इथं आहे. काला मृत्यू लोकात होतो कारण कर्मभूमीमध्ये काला होत असतो. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला करणार एकटे खाणार का, एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कळतंय ना विठोबार उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात. वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. धावत्या वेगात अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या थोड्या वेळात देवाचा आपण चरित्राचा विचार करूयात आणि थांबूयात. मथुरेचा राजा कंस, कंसाची चुलत बहीण देवकी, देवकी उपवर झाली. कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. देवकी वसुदेव यांचा विवाह सोहळा झाला. दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडला. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा. आकाशवाणीने सांगितलं कंसा हिच्या पोटी येणारा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला. पण हात तो धरिला वसुदेवान हात धरला. सांगितलं वेड्या ही तुझी बहीण आहे. तुझ्या बहीण, अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन मरू नको. कलंक काजल से काले. माझं बोलणं लक्षात येते माया हो. काजळापेक्षा काळं काय असतं, कलंक. आणि अग्नीपेक्षा तेज काय असतो, क्रोध. क्रोध आगन से तेज है. हे बघा, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. पुन्हा एकदा ऐका, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. 4-5 माणसाच्या क्रोधामुळं महाराष्ट्रात वादळ उठलेलं आहे, बरोबर आहे. केवळ 4-5 माणसाला क्रोध आला आणि त्याचं वादळ अजून शांत व्हायला तयार नाही. काय करू शकतो राग, हे लक्षात ठेवा. राग आल्यानंतर त्याचं किती नुकसान होत असतं हे माणसाला सांगता येत. आता वावटळ आली, काय काय उडून जाईल सांगता येते माणसं, काहीच सांगता येत नाही. ते जेव्हा शांत होईल तेव्हा लोक म्हणतात अरे त्याचं पत्तर, बरोबर आहे. अरे इकडं बरोबर आहे ना, सांगता येत नाही महाराज, लक्षात ठेवा. किती शांत. म्हणून राग आल्यावर थोडा वेळ शांत बस, थोडी वेळ जाऊ द्या, ग्लासभर पाणी प्या, थोडं थांबा. रागात माणसं गाडी काढतात. लक्ष द्या माझ्याकडे. काय होतं रागानं सांगू तुम्हाला. आपल्याच जिल्ह्यात घडलेली घटना. काही दिवसापूर्वी 4 बोटाच्या धुऱ्यासाठी भावानं भावाचा खून केला, आहे का बरं. भावानी भावाचा खून केला कशासाठी, धुऱ्यासाठी, जमिनीसाठी. ज्याचा खून केला तो मेला आणि खून करणारा जेलात गेला. जमिनीचं काय करायचं. जरा एवढी गोष्ट गांभीर्यानं ऐका. बाकी भजन, देवाची पूजा जरा थोडी उशिरा कळली तर चालेल, कारण हे लय अवघड झालेलं आहे. कळलं माझं बोलणं. भावाने भावाचा खून केला, ज्याचा खून केला तो मेला आणि जे खून करणारा होता तो जेलात गेला. आता जमिनीचं काय करायचं, चला बोला. असे कितीतरी उदाहरणं आहेत महाराज. म्हणून जरा जागे व्हा, माझी विनंती आहे तुम्हाला. आपल्या शेजाऱ्यानं जर आपला धुरा काढला असत, आणि काढून किती काढणार आहे हो. ईदभर, टीजभर, नाही तर हातभर, याच्यापेक्षा काढणाराला बी लाजे, बरोबर आहे ना. हाताच्या पुढं तर मी म्हणतो धुरा इकडं तिकडं जात नाही. बस त्यानं तेवढा काढला ना, त्याला काहीच वाईट बोलू नका बघा, काहीच नाही. त्याच्या संग चांगलं राहा. तो आडी अडचणीत आला की म्हणा अरे हे पाय जीवापेक्षा काय मोठं असतं का, फुकून टाकणार एक रक्स, काय म्हणायचं त्या. अरे जीवापेक्षा काय मोठं आहे, फुकून टाक एक रक्स. काय करतो, अरे पण घेईल कोण, अरे मला जवळचं दिलं मी घेतो, लाखभर शिल्लक घे, बरोबर आहे ना.
त्याला 1,00,000 शिल्लक द्यायचे आणि सह्या करून बाहेर आल्यावर म्हणायचं, सह्या करून बाहेर आलं की म्हणायचं हा ईदभर धुरा काढल्याचा परिणाम आहे, याला म्हणायचं बदला. का त्या ईदभर साठी एकरभर विकतो, एकर गेला तर चालल. आणि वर्गण देताना 111 लिहा, 111 इकडे एकर द्यायला तयार आहे पोलीस स्टेशनला. बरोबर आहे. बरं मला कळतच नाही, माणसं असे खालून धुरे काढतात, खालून. बरोबर आहे ना, ती नागरी अशी तिरपी करतात माशी, आणि त्या धुऱ्यावरच किती तुरी येतात मला माहीत नाही भाऊ. त्या धुऱ्यावरच अशा तुरी खवतात. मी तर म्हणतो मग मधलं सोडून द्या, धुऱ्या धुऱ्यानंच लावत जा ना. त्याला का जास्त शेंगा येतात का काय मला कळतच नाही बा. लय मजा येते बा. ते मी कोरोनात चांगला अनुभवलंय. इकडं सरक, इकडे नाही दोरी दोरी. हा सरक इकडं. ते भांडणं मिटवायचे म्हणल्यावर का साधा खेळ आहे का तू. मला चला माझा विषय वेगळीकडे जाईल. मला सांगायचा मुद्दा हा आहे, रागात काय होऊ शकतं. कितीतरी उदाहरणं आहेत. घराची घरं ओस पडली महाराज, ओस पडली ना घराची घरं. म्हणून माझी तरुणांना विनंती आहे, कोणाच्या मागे जाऊन आपल्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नका. कोणी तुमच्या घरचा किराणा पुजणार नाही महाराज आणि आणून देणार नाही. जासाल जोशात जोशात भांडणं करसाल, ज्याच्यावर केस पडते ना आणि ज्याला तारखा करावं लागतात ना त्याला विचारा काय असतं. सोपी गोष्ट नाही आहे. आणि आज सुटका नाही कुणाला. विठाला विठाला. लक्षात ठेवा, आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तुम्ही काय बोलायला लागले, काय करायला लागले याचं चित्रीकरण होतं. बाकी फारशा पुराव्याची गरज पडत नाही. लक्षात येते माझं बोलणं. मग कोणतं आंदोलन असेल, कोणता मोर्चा असेल तर अंग राखून करा बाबा. मोर्चे करा, आंदोलनं करा, पण आपला परिवार पहिला डोळ्यासमोर ठेवा. पहिल्यांदा मला माझी आई आहे, मला माझा बाप आहे, मला माझा भाऊ आहे, हे नजरेसमोर ठेवा. आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला करता येईल ते करा. लक्षात ठेवा, एकदा तुम्ही गेले ना तुमच्या मायबापाला कोणी जाऊन विचारणार नाही. तुम्ही गेले ना तुमच्या परिवाराला कोणी किराणा नेऊन देणार नाही. हे फार अवघड आहे. क्रोध आगन से तेज आहे, कलंक काजल से काजल. काजळापेक्षा काळा असतो कलंक. कलंक जात नाही महाराज, काजळ पुसल्यानं जाईल, म्हणून कलंक जात नाही. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीवर अन्याय करू नये. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली. ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचल्याची उदाहरणं आहेत. प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचल्याची उदाहरणं आहेत. पण एकमेव राजे असे होऊन गेले, ते बाया नाचवणारे नसून बाया वाचवणारे राजे होते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला विठाला. सांगितलं वेड्या बहिणीचा हत्यारा म्हणून ओळखतील लोक. मग काय समजावून सांगितलं. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. महाराज वसुदेवान समजावून सांगितलं, बघ तुला हिच्यापासून भीती नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. दोघाला बंदी शाळेत टाक, जे मुलं होतील ते तुला आणून देतो. दोघाला बंदी शाळेत टाकलं. पहिला मुलगा घेऊन आले. कंसानं त्या निरागज मुलाकडं पाहिलं, दया आली. अरे मला आठवा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायचं सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, अर हे असंच पुण्य करायला लागलं तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. प्रत्येक गावात काही ना काही नारद असतात. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले आणि गावात एक वट्यावर बसलेला नारद. प्रत्येक गावाला एक वटा असतो ना, आणि त्या वट्यावर गावातली IAS IPS IG DIG असे MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वगैरे उसण्यात तंबाखूला उसनात चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या दिवसभर त्या वट्यावर चालतात बा. बरे एवढे हे गावातले CCTV कॅमेरे जा, कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, केव्हा गेलं, बरोबर आहे ना. हे त्याचं लय ध्यान राहतं बा. मग ते बरं हे एवढे मोकळ्या मनाचे की येईल, स्वतःहून बोलायचं काम नाही. ते येणारी जाणारी प्रत्येक गाडी थांबवणार. कसं काय येणं केलं ते पाहुणे म्हणाले, शामरावचं पोरगा पा, शामरावचं बरं का
त्याच्या पोराला ते घुरे येते, मोडली सोयरी, भांडण याच्या दारात. तू कसा काय म्हणला? आज सभागती म्हणलो, आपण वाटोळ गेलं ना त्याच्या सोयरिकीचं. पहिल्याच पोराचे लग्न होईना. मी ते व्हिडिओ पाहिल्यावर लय हसलो मी बा. ते एक पोरगा असं खांद्यावर ते माईक घेऊन बोलतय, हे पहा मला पोरगी पाहायला येणारे, गावातल्या एखाद्यानं जर काडी केली मला जर कळलं, ते एक व्हिडिओ व्हायरल अवघड झालं नाही. अहो ते एक शब्द सांगितला तर काळजाचा तुकडा हवाली करायचा नाही. काय सोपी गोष्ट आहे का महाराज? सांगण्यात किती सोयरिकी मोडून जातात महाराज. बरोबर आहे ना? ही सोपी गोष्ट आहे का सांगा बरं? आज लग्न होणं अवघड गोष्ट झाली महाराज. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे म्हणे? फक्त जिवंत, बाकी काही अवघड झालेलं का महाराज? विठाला विठाला लक्ष देऊन ऐका. सांगितलं वेड्या, बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला ओळखतील. नारदानं सांगितलं अरे कोणताही पहिला कोणताही आठवा होऊ शकतो, पुण्य सारावया भेटे दे वरुषी. वदी बाळ काशी ठेवू नको, मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिरवलं. साही मारीत दुराचारी, सातवा गर्भ योग मायने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता आठवा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्मा यावं म्हणून मी तप केलं. तुम्ही 8 वर्ष झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला घराला मजने गोकुळाला, बाबा मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं माया जन्माला आली असेल, तिला इकडं घेऊन या, मला तिथं ठेवून द्या. किती सोपं आहे बोलणं? सोपं असतं, बोलाय सोपं असतं. आता मी काल सकाळी दुपारी कीर्तन केलं अहमदपूरच्या जवळ कातकडवाडी. 2 ते 4 ते 4:15 4:30 पर्यंत चाललं. तिथून रात्री गेलो आपलं देवदास गायला आहे तिथं इब्राहिमपूर देगलूरच्या जवळ. तिथून घरी आलो. घरी काय पाहुणे आलेले होते. त्याला म्हणताय ना मला निघायचंय, तुम्ही निघा. तान पा आता योगा साधा जाळ आहे जीवाला, बरं ना. मग ते पाहुणे गप्पा हाणत बसले. मी म्हणायचो हो हो मस्त हो. मग ड्रायव्हरला म्हणलं अरे गाडी पुसली का ती? मग त्याच्या लक्षात आलं महाराजाला निघायचं वाटतंय. अरे ती गाडी पाणी मारलं तिच्यावर? हो ना. मग ते म्हणले जायचं काय कीर्तनाला? हो म्हणलं पण आता तुम्ही बसलेले, जाऊ दे होईन दापात. नाही म्हणले मग आम्ही जातो ना. म्हणलं चला मग बाहेर सांगत निघू आपण. तिथून पुन्हा बायको म्हणते मला दवाखान्यात यायचं. कमी ताण आहे काय हो सांगा? हे बरोबर आहे ना. बायको म्हणे दवाखान्यात. आता तिला काय होतो 3 कीर्तन कर नाही तर 4 कर, तिचा का आग्रह थोडाची. पण दवाखाना म्हणल्यावर जावं लागेल का नाही? आता किती अवघड. एक गाडी पोरायला तयार ठेवा म्हणलं. अक्षय संतोष दीपक मला म्हणलं नांदेड फाट्यावर गाडी तयार ठेवा. त्या गाडीत पुढं इथपर्यंत आलो. बायकोला त्याला तेवढ्यात बजरंग म्हणे नवी गाडी इकडं आणायले का? अरे म्हणलं नवी गाडी नेली बायकोनं. मी याच्यात बसून आलो. याच्यात पुन्हा हे 4 एक आगाऊ. मग पुन्हा बालासाहेबाला फोन केला. म्हणलं रस्त्यावर 2 व्हीलर घेऊन उभे राहा. ती रस्त्यावर 2 व्हीलर घेऊन उभे राहिले. या गाडीतले 2 पुन्हा तिच्यावर बसवले आणि मी बसून आम्ही इथं आलो. आता इथं आल्यावर म्हणलं सुरू करा. म्हणले पालखी खाली आहे अजून. म्हणलं जमलं आता. बरोबर आहे. आता हे संपून जायचं संभाजीनगरला. ह्या सोप्या गोष्टी आहे का? काही म्हणतील अरे होत नाही तर घ्यायला कशाल बापा. असं काही नाही. हे फक्त जयांगी मोठे पंत आहे. यात महाराजाला कमतरता नाही हो. महाराजाला कमतरता आहे का? अजिबात नाही. पण एकदा लोकांचं प्रेम मिळालं की ते जपणं अवघड असतं.
प्रेम मिळालं ना ते जपून ठेवणं फार अवघड असतं. विश्वास ही गोष्ट फार म्हणण्यासाठी छोटी आहे, पण ती जपण्यासाठी आयुष्य कमी पडतं. मला आयुष्य कमी पडतं का नाही? मग म्हणलं असतं मी आज तुम्हाला बायकोला दवाखान्यात न्यायचं, न्या तिला दवाखान्यात न्या ना, आम्ही जातो. मारतात लोक आम्हाला, तर पहिलाच एक महाराज आला नाही. असंच ना, सोप्या गोष्टी आहेत का या? अजिबात नाही. मग तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भात प्रवेश केला आणि तो दिवस लक्ष द्या माझ्याकडे. भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर सर्व देव एकत्रित झाले. देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. स्वागतम कृष्ण भगवंताचं स्वागत करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. आली रे गाडी बजरंग, आली व सोडून आली आहे. विठाला विठाला स्वागतम सुस्वागतम शरणागतम. कृष्णा भगवंताची गर्भस्तुती करतात. तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणते असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, द्वारपाळ पांडुरंग बाबा झोपे गेले. मुलाला इकडं ठेवलं, मुलीला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहिजे नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. सुदामराव जी बाळातपण करणारी असते ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहत काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला की तिला वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा म्हणले अरे बोल छोरी का भयो? बोले बाबा लालो भयो. मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. शंकर महाराज तिथं थांबली नाही ती. गवळण सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक दावी एके पुढे वाटी दाटी सुंटवडी वान भरून या ताटी. नंदा घरी झाली दाटी, सोयीची गलबल झाली. दासी जणी हेल घाली. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या. हा पाहिला पाहिला मन तेने
दिले तेने वे दिले मन तेने वे दिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन वेद लावे पैसे जीवे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा रवीशची कस्तुरी मळवट चंदनाची बोली कुमार मदनाचा पुतळा गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरील वेळ कमी असल्यामुळं देवान रांगाय सुरुवात केली तळवे तळहात हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली रांगत असतानाच खोड्या कराय सुरुवात रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दैकृत बक्षुणी कमाळ तमाळ निळे नवल केली साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा रांगत असताना देवानं खोड्या केल्या आता लहानपणी कोणी बी खोडकर असतं आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही उगं मथाऱ्या माणसाईनं वय पांडुरंग बा मथाऱ्या माणसाईनं पोरायवर दाब टाकायचा नाही आम्ही का तुमच्यासारखे होतो तू का साधा होता सऱ्या रुपूरला तो बायोडाटा माहिती आहे का बरोबर आहे ना दिवसा दुसऱ्याच्या खळ्यावरचे पोते आणले तो तू का साधा होता बरोबर आहे ना पाय देऊन जमिनी काढल्या तू का साधा होता बरोबर पण आता लोक वय वाढल्यामुळं बोलत नाही लहानपण खोड्यात शोभत असतं लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार माझी छोटी पोरगी आहे मला म्हणे पप्पा मग नवीन ड्रेस आणा म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू फालडा आणा म्हणे नवीन आता त्याला काय बरोबर आहे का नाही लेकरं जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार आहे लय कन्हैयानं खोड्या केल्या रांगत असताना चोरी केली हरीने देवानं चोरलं पण काय चित्त लूट गेले देवानं जिगर म्हणजे चित्त चोरलं बरोबर आहे ना जिगर म्हणजे चित्त देवानं चोरलं पण आता महाराज म्हणले चित्त नाही नामी तरी ते बस आता देवानं चोऱ्या केल्या पण चित्ताच्या आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या यशोदे कृष्णाशी यशोदे कृष्णाशी सांगावे रहावे रहावे अगं यशोदे तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडं मोडा तुम्ही श्रीमंत माणसं तुम्हाला माल बोलता येत नाही पण तुझ्या पोराला समजून सांग यशोदा माता म्हणायची बाळस गुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गुजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही लगून याचा भोवरा घेता शरण धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताणे बाळ दिसते गुजिरवा
गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. जर खोडकर असेल तर पुराव्या सहित घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका. पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. असा बरोबर आहे ना. पुरावा पाहिजे ना. हे बघा, आरोप करणं सोपं आहे, पुरावा सिद्ध करणं अवघड आहे. आरोप काय कोणी कोणावर काही बी करण. आरोप सोपा असतो, तो सिद्ध करण्याला कस लागत असतो. म्हणून लक्षात ठेवा. यशोदा माता म्हणे खोडकर आहे माझं पोरग, चला पुराव्या सहित घेऊन या. एक गवळण गावात आगाव होती. म्हणे गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो. आपल्या घरी आहे, बांधून नाही टाकलं, नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. पेंद्यान तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं, दाढी वेणीची गाठ मारली. आपल्या सगळ्यांना कथा भाग माहिती आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता वेळ संपत आलेला आहे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. म्हणले आता खोड्या भगवंतानं केल्या. एक दिवस घरात खोडी केली. म्हणले आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्या सोडोनी. भगवंत गाई चारायला गेले. खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरी. अबक दुबक तिवक पोरात त्रिगुण खेळ मांडलेला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मान. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. कांदी वार पोटी भूक काय खेळायचे. कालच्या एकादशी महाराज, बरोबर आहे ना. आजच्या द्वादशी पाट जर शेंगदाणे खाल्ले आणि म्हणलं 2 वाजता जेवाय भेटल, पण 2:30 वाजायला लागले. चपात्याकडे पाव पाव जीव चालला. बरोबर आहे ना. आता उरका तुम्ही. भगवंत म्हणले भुका लागल्या, चला वळू गाई. बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन. पाय पिटी झाला शेण. भुका लागल्या ना, आपापल्या गाई वळून आणा. आता गाई कोणत्या, गोकुळ कोणतं, काला कोणता. 1 मिनिट. शरीर म्हणजेच गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. ह्या गाई याचा रिमोट कंट्रोल मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख म्हणे री. मन रूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. भगवंतानं सर्वांच्या गायी एकत्र केल्या. सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या. माझी आहे तशी पाय नाही तरी घरा जायचो माय नवनी दानावे तुका म्हणे हरी. माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. खडकी सोडी येल्या मोठा. आजचा दही काला कोमटा. भगवंताने सर्वांच्या मुखात काला दिला. एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. बरोबर 12:30ला सुरू झालं. 2:30 वाजायला लागले. 12ला होणार होतं, 12:30ला झालं. 5 मिनिटं माझ्या हातात आहे. बरोबर होईन माई धावपळ थोडी, पण तुम्हाला नाराज नाही करत आहे का नाही. एवढ्या लोक आले म्हणल्यावर आपणही पळापळ करणं बरोबर नाही आहे का. होत असतं. काला म्हणलं की टायमिंग, दिंडी ह्या गोष्टी सगळ्या कमी जास्त होत असतात. त्याची कल्पना आहे मला. म्हणून जरी 12:30ला सुरू झालं तर मी काही 2ला नाही सोडलं. 2:30 वाजतात. 5 मिनिटं कमी आहेत, तेवढे बी घेतो आणि थांबतो. होय पांडुरंग बाबा, टाईम भरून काढावं. कोणाला भेव नाही, पण दुधाधारी मायला भ्यावं लागेल ना. तुम्हाला नाही भेद मी, पण त्या मायला भ्यावं लागेल ना. तिची सेवा आहे नाही. तिची सेवा म्हणल्यावर असं अंग राखून जमल का नाही. त्या मायनं एवढी समाजाची सेवा केली आणि त्या समाज सेवेचं फळ, त्या भगवत सेवेचं फळ म्हणून 106वी पुण्यतिथी आहे. हे काय जोक आहे का महाराज. आणि असं आहे, ती माय मला वेळेवर पोचवल ही जबाबदारी तिची. तुका म्हणे घालू तयावरी. बर केली गडबडी तर झाली गाडी पंक्चर. आलन भरून जिथल्या तिथं 60-30 असं म्हणतात ना ते माणसं. काहीतरी जाऊ दे, ते मला आठवण आता. बरोबर आहे ना. पण तिच्यावर श्रद्धा ठेवून चालूया. थोडी होईन पळापळी. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि परिसरातील आलेल्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. बाहेरगावची भरपूर लोक या ठिकाणी उपस्थित आहे. किती लोक बाहेरगावचे. रुपूर सोडून बाकीचे हातवर करा बरं. रुपूर सोडून बाकीचे हातवर करा. तुम्हाला अजून 1500 पगार येणार आहे. वा बघा, करात काय. बाहेरगावची मंडळी भरपूर आहे. म्हणून तुमच्या रुपूरकराचं काहीतरी भाग्य आहे. नाही तर महाराज मेलं तर माणसं येत नाहीत. म्हणतात मरू द्या हो, रोजच मरायले कुठं कुठं जा. काय म्हणतात माणसं, रोजच मरायले कुठं कुठं जा. पण इथं दुधाधारी मातेचा कार्यक्रम म्हणलं की कोणी परिसरातलं टाळत नाही. ती श्रद्धा त्या दुधाधारी मातेवर आहे. आणि पुन्हा एकदा आपली श्रद्धा अशीच वाढत राहो
या कार्यक्रमाला भरभरून सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी देणगी देत चला. मोठं काम आहे, संस्थांचं आहे. या ट्रस्टी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. गेल्या वर्षी फक्त स्टेज होतं हे